धनगर समाज बांधवांना मी काही खासदारांची नावं सांगतो, त्यांचा मतदारसंघ सांगतोय, त्यांच्या मतदारसंघात किती धनगर समाज बांधवांचं मतदान आहे हे सर्व माहिती सांगणार आहे. मग तुम्हाला समाजाची आपल्या ताकद कळन आणि समाजाचं मतदान किती कळन. बाबांनो, 21 जानेवारीला आपण मुंबईला चाललोय. ह्या खासदारांनी जर धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीला पाठिंबा नाही दिला तर दणादण पाडून टाकायची. काय गरज नाही आपल्याला असल्या खासदारांची. आणि मी ज्या मतदारसंघातल्या खासदाराचं नाव घेणार आहे, ज्या मतदारसंघाचं नाव घेणार आहे, तिथल्या सर्व धनगर समाज बांधवांनी आपल्या बरोबर कनेक्ट व्हायचं. सोशल मीडियाला आपल्याला फॉलो करायचंय. आपली मीडिया ही आपल्या हक्काची सोशल मीडिया बनवायची आपल्याला. चला तर मतदारसंघ सांगतो. हिंगोली मतदारसंघ, या ठिकाणी नागेश आष्टीकर खासदार आहेत. यांच्या मतदारसंघात धनगर समाज बांधवांचं 3,64,000 एवढं मतदान आहे. त्याच्यानंतर लातूर, या ठिकाणी शिवाजीराव काळगे हे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात 3,50,000 एवढं धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण खासदार आहेत. त्यांच्या या मतदारसंघात 3,34,000 एवढं धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर जालन्यात कल्याण काळे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात 3,04,000 पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर धुळे, या ठिकाणी बच्छाव दिनेश हे खासदार आहेत. यांच्या मतदारसंघात 2,96,000 पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर, या ठिकाणी संदीपान भुमरे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात 2,90,000 पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर यवतमाळ वाशिम, या मतदारसंघाचे संजय देशमुख हे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात 2,86,000 पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर रावेर, या ठिकाणी रक्षा खडसे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात 2,71,000 पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. बुलढाणा मतदारसंघ, या ठिकाणी प्रतापराव जाधव हे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात 2,64,000 पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर सांगली, या ठिकाणी विशाल पाटील हे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात 5,09,000 पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर, या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज हे खासदार आहेत. त्यांच्या मतदारसंघात 3,97,000 पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. त्याच्यानंतर हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने नावाचे खासदार आहेत. यांच्या मतदारसंघात 3,85,000 पेक्षा जास्त धनगर समाज बांधवांचं मतदान आहे. या खासदारांनी जर धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीला पाठिंबा नाही दिला तर दणादण पाडून टाकायची, विचार करायचा नाही. आणि हा व्हिडिओ या खासदारांपर्यंत पोहोचवायची जिम्मेदारी तुमची. जय मल्हार.